भेंडी 4 रुपये पावशेर, टोमॅटो 8 रुपये किलो, पालक 2 रुपये जुडी. आणि पगार पगार कधी हाय तर कधी नाही. वरती आरोग्य केंद्राच्या ताई म्हणतात गरोदर असताना पालेभाजी खा, फळं खा, पौष्टिक आहार खाल्ल्याने बाळाची वाढ चांगली होते म्हणतात. डोंबल्याचं पौष्टिक आहार, गरिबीत एक येळचं जेवण मिळत नाही आणि पौष्टिक आहार कुठून आणावं. आता ग बाय हे नवीनच म्हणत रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकाचं प्रमाण जास्त असल्यानं भाजीतून आपल्या पोटात बी रसायन जातं. आता काय करावं? काय खायचं प्यायचं सोडूनच द्यावं का काय माणसानं? अवघड आहे बाय. तसं उशीरच झालंय मीटिंगला आज. म्हणून कसल्या तरी बागेची माहिती देणार आहेत. गरोदर मुलगी आहे घरात, लवकर परत जाईन मी आपली. बरं आहे की हे परस बागेचं, म्हणून सांडपाण्यावरती पण भाज्या जगवता येतात. अर्ध्या गुंठ्याहून कमी जागेत पण बाग करता येते. नाहीतरी भोपळ्याचा येल घरावर तो चढवतोच की आपण. घरी बसल्या बसल्या ताज्या भाज्या बी मिळतील. ते काय म्हणतात की पौष्टिक आहार की काय ते बी मिळेल. हा त्या दिवशी मी ठरवलं आता परस बाग करायची. घरच्यांनी म्हणलं पाणी नाही, जागा कमी आहे, भरपूर मशागत करावी लागल, जमीन खडताळ हाय. पण ह्या सर्व बाबींचा तोडगा होता. एकदा मी कामाला सुरुवात केली तर माझी जाव आली, माझी भाशी आली, माझा नातू बी आला. समद्यांनी मला मदत केली बघ. खडकाळ जमिनीवर माती टाकली, जमीन तयार करून घेतली. कोंबड्यांचा त्रास नको म्हणून चांगलं कुंपण बी केलं. आणि घरी नाही म्हणता म्हणता 15-20 बादल्या पाणी निघतं की. 4 लोकांची आंघोळी, धुणं भांडी हे समद पाणी बागाकडे वळवलं. मागल्या 3 वर्षापासून मी घरी गांडूळ खत करते. ते खत बी जमिनीवर टाकलं, जमीन तयार झाली आणि त्यात बी पेरलं. बघता बघता माझ्या घरासमोर सुंदर परसबाग तयार झाली बघा. माझी परसबाग. जे मी ठरवलं ते समद माझ्या परसबागेत होतं बघा. काल तर मजाच झाली. माझी परसबाग बघण्यासाठी संस्थेची माणसं आलती. भया 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 तू कॅमेरा ते लाईटी अहो चक्क व्हिडिओ शूटिंगच काढली ना माझी आणि माझ्या परसबागेची बी. परंतु कसं पावसाळ्यामध्ये आहे ना हे भाजीला लवकर येतं. किती महिन्यात तरी येतं? दोन महिने 1.5 महिन्यामध्येच येऊ शकतं. हा खत मी आता गांडूळ खत फक्त वापरलेलं, रासन खत वापरलेलं नाहीये, अजिबात लागलं नाही. ही मुरी आहे, हे म्हणजे आम्ही आंघोळी करतो, हे सांडपाणी आहे ना हे असंच परस बागेला जातं इकडं. म्हणजे 5 बादल्या म्हणजे 5 माणसांचे आमच्या आंघोळी होत्यात. ह्या 5 बादल्याचं पाणी ते परस बागेला जातं. मांडव पण नाही करायला लागत. याला जर वेल असं झाड असलं ना त्याच्यावर सुद्धा वेल जाऊ शकतो. बोरीच्या झाडावरती याचाच वेल गेला. हा याचाच वेल गेलेला आहे बोरी. मुलगी झाली मुलीला. 2.5 पाऊण वजन हाय. मुलगी म्हणती आईच्या परसबागेचा भोपळा खाल्ला म्हणून पोर भोपल्यासारखी गुबगुबीत झाली. खरंच की परसबागेत 4 भाज्या लावल्या
म्हणून पोरीला चांगलं खाऊ घालता आलं. परसबाग केली म्हणून 4 पैसे वाचले. बचत गटात बचत वाढली. कधी वाटायचं आपण गरीब, आपल्याला कुठलं पौष्टिक आहार फळभाज्या, पण नाही, थोडी माहिती घेतली, मेहनत केली, हाय समजा आपल्याच हातात.